हे बघ, काय कसं आहे, रस्त्यावर लुटमार, इजा पोचवणं, या सगळ्यात तुला 10 वर्षाची जेल तर फिक्स आहे. तुला काय वाटलं र? तुझ्या दीदीनं पाकिट पोचवलं म्हणजे तू असणार आहेस? अरे पोलिसांनीच तुझं नाव सांगितलंय आम्हाला, आणि तू चोरी केलीस हे सिद्ध केल्याशिवाय मी काय गप्प बसणार नाही. त्यामुळे आता तुला शेवटचा चान्स देतो. हे हॉटेल डॉनचं सपान किती वर्ष झालं बघतोयस रा? त्याच्यापेक्षा जास्त वर्ष जेलमध्ये सडायला लागल. आता तू ठरव, हॉटेल का जेल. गप गुमान माफीचा साक्षीदार हो, आणि मी सांगतोय तसं बोल. मी दुःख कबूल करतो की त्या दिवशी रस्त्यावरून जाताना कृष्णाच्या हातातील पैशातली बॅग मी चोरली. इंदुराणी, तू बेकार बाई आहे माहिती होतं आम्हासनी, पण एवढ्या खालच्या पातळीची असशील असं वाटलं नव्हतं. खोटं आहे सगळं, मातोश्री, हे खोटं आहे सगळं. बिंदुराजा, माझ्या डोळ्यात बघ आणि सांग, सांग माझ्या डोळ्यात बघून, तू 20 लाख नाही चोरलंस. माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या दीदीवर विश्वास ठेव, आणि सांग या व्हिडिओत तुझ्यावर कबुलीची बळजबरी केली का नाही ते सांग सगळ्यांना. सांग सांग. होय मातोश्री, कमळी आणि अजून एक पोरगं होतं. त्याने मिळून मला गोडी गोडीने दारू पाजली आणि बेदम मारहाण पण केली, आणि जबरदस्तीने माझा व्हिडिओ काढून घेतला. मी चोरी नाही केली. बघितलं बघितलं सगळ्यांनी, ही पोरगी कृष्णासारखीच खोटारडी आणि फ्रॉड आहे. आणि काय ग, तुझा तो साथीदार कुठे आहे? बोलव की त्याला बी, बोलव. साक्षात शंकरराजे आणि इकडं. आम्ही तुमसनी ओळखत नाही आणि तुम्ही आमसनी ओळखत नाही. आणि जर ओळखलं ना तर डायरेक्ट ढाकात पाठवा. ए, ते एक भलं पोरग आहे, उग त्याला मध्ये घ्यायचं नाही. जे काय बोलायचं ते माझ्या संग बोल इंदुराणी. बघितलं का, ही फ्रॉड पोरगी हिच्या साथीदाराला बोलवायला घाबरते आहे. चला